हॅलो नमस्कार. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या फिल्मी बुडबकवरती. सगळ्यात आधी मी आपल्या सर्वांची हात जोडून पाया पडून माफी मागतो, कारण गेले 3 महिने अतिशय अक्षम्य आमच्याकडून खाडा झालेला आहे. आम्ही बऱ्याच दिवसांनी 3 महिन्यांनी तुमच्यासमोर आलो आहे. पण अर्थातच तुम्हालाही माहिती आहे की एज्युकेशन इम्पॉर्टंट आहे आणि आमच्या फायनल इयरचा पेपर चालू होते, त्यामुळे आम्हाला तिकडे जास्त फोकस करावं लागलं. आणि माझ्या एक्झामच्या दरम्यान आमच्या एडिटरच्यासुद्धा परीक्षा होत्या, त्यामुळे साधारण माझा 1.5 महिना आणि त्याचे 2 महिने असं मिळून 3 महिन्याचा गॅप पडला आहे. पण असो, आज आपल्या चॅनलच्या वर्षपूर्तीच्या पूर्वसंध्येला आम्ही आपल्या सगळ्यांच्या समोर आलेलो आहोत. त्यामुळे पुन्हा एकदा आपली माफी मागतो आणि इथून पुढं शक्यतो अशा खाड्या किंवा अशा छाप्या आम्ही देणार नाही. आणि वळूयात आपण आजच्या रिव्ह्यूच्या पुन्हा एकदा सगळ्या सिलसिल्याकडे. आज आपण बोलणार आहोत पंचायत सीझन 3 या सिरीजबद्दल. चला सुरुवात करूयात. तर गावखेड्यातली माणसं आणि गावातलं स्थानिक राजकारण, किस्से आणि त्यातली कलंदर माणसं या सगळ्यांवरती या पंचायतचे आधीचे 2 सीझन आले होते आणि त्याला रसिकांनी उदंड प्रतिसाद दिला होता. त्यामुळं पुन्हा एकदा TVF आपल्या सर्वांसमोर त्याचा 3रा सीझन घेऊन आलेली आहे आणि अर्थातच तो सुद्धा तितकाच भारी झालेला आहे. अर्थात आपल्या सगळ्यांना आधीची कॅरेक्टर माहिती असतील, म्हणजे सचिवजी असतील किंवा प्रल्हादच्या असतील, विकास असेल, प्रधानजी असतील, प्रधानजींची बायको भूषण, विधायक म्हणजेच तिकडचा आमदार असेल, असं सगळं रिंकू वगैरे मजा चाललेली असते. आणि दुसऱ्या सीझनच्या शेवटी आपण पाहतो की सचिव जो गावाचा सचिव आहे त्याचं ट्रान्सफर तो आमदार करून टाकतो, कारण त्या आमदाराचा त्याने कार्यक्रम केलेला असतो. त्यामुळे सचिव ट्रान्सफर होऊन शहराकडे आलेला आहे. पण या सगळ्यात नवीन सचिवाला असहकार दाखवून कशा पद्धतीने गावकरी सचिवचं ट्रान्सफर जे आहे ते अडवून परत एकदा त्याला गावात आणण्याचं कसं प्रयत्न करतात आणि त्यासाठी काय काय कार्यक्रम करतात आणि काय त्यांचे वेडेचाळे म्हणूयात इतका कल्ला करतात. आणि या सगळ्यातच सचिवचं ट्रान्सफर झालं, भूषणची राजकारणातली एंट्री असेल किंवा सचिव आणि रिंकूची लव्ह स्टोरी असेल आणि एकंदर किस्से असतील प्रल्हादच्या वगैरे, आमदाराचं या सगळ्या गावामधलं इन्व्हॉल्वमेंट असेल, काही छोट्या मोठ्या झगडे असतील, हे सगळं आपल्याला या सिरीजमध्ये अर्थातच एक असं गच्च पॅकेज पाहायला मिळतं. आणि लास्टवाला जो या सिरीजचा ट्विस्ट आहे तो एका पद्धतीने क्लिफ हँगरसारखा आहे, ज्याच्यावरून आपल्याला कळतं की पंचायतचा 4था सीझनसुद्धा येणार आहे. निश्चितच भारतीय चित्रपट क्षेत्रामधली, मनोरंजन विश्वातली पंचायत ही सगळ्यात यशस्वी सिरीजपैकी एक आहे, कारण 3ऱ्या सीझनलाही खूप चांगला प्रतिसाद आता मिळताना बघतोय आणि 4था सीझनसुद्धा याचा अर्थातच येणार आहे. येऊ द्या, काय हरकत नाही, आम्ही बघणार तितकंच आवडू नये, कारण सगळ्या कॅरेक्टर्सवरती आमचं प्रेम जडलेलं आहे. आता यातले प्लस कुठल्या गोष्टी आहेत ज्या अतिशय मला आवडल्या, मला भावल्या. एक म्हणजे तर स्टोरी आहेच, पण स्क्रीन प्ले झाला, डिरेक्शन झालं, सिनेमॅटोग्राफी असेल, त्याचं जे आयकॉनिक पंचायत म्युझिक आहे, सगळ्यांची ॲक्टिंग आहे, ताबडतोड तबलातोड कामं आहेत. डिरेक्टर दीपक कुमार मिश्रा यांचं कौतुक करण्यासारखंच आहे. त्यासोबत रायटर चंदन कुमार यांचंही कौतुक आपण तितकंच केलं पाहिजे. यासोबत ॲक्टर म्हणून अर्थातच सचिवच्या भूमिकेतले जितेंद्र कुमार असतील, रघुबीर यादव असतील, नीना गुप्ता असतील, फैजल मलिक असतील, चंदन रॉय असतील, सान्विका असेल, पंकज झा असतील, दुर्गेश कुमार असतील आणि सुनीता सजवार असतील. या सर्वांनी अतिशय पलंगतोड काम केलेलं आहे, अतिशय भन्नाट कामं केलेली आहेत. त्यामुळे आता समरचं वेकेशन अजूनही संपलं नसेल किंवा संपलं जरी असेल, पंचायत बघून टाकायची, मस्त पंचायती करायच्या आणि एन्जॉय करायचं. आणि खूप दिवसानंतर झालेला आमचा कमबॅक तुम्हाला कसा वाटला आम्हाला निश्चितच सांगा. आपण या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून करा. ती जी घंटा आहे तिला प्रल्हादचांचा साळलेला बांबू द्या किंवा विनोदच्या हातातलं खाद्य द्या, पण सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.